स्वागत आहे मित्रांनो आजच्या नव्या ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो आता उठलोय मी आणि चाललो धरणावरती. कुठलं आता उठले लगेच चाललो धरणावर मोटर चालू करायला, कारण आपल्याला खोंड्यांना पाणी भरायचंय त्याच्यामुळं. मित्रांनो आपण तिकडे चाललो धरणावरती. तर मित्रांनो पहिले मागच्या रस्त्याने असं माया मी गोष्ट इकडे सरळ जायचं, इकडून धरणाचा रस्ता लागतो असं इकडं. बाबा आटंग घेतला आपण आता धरणा पोहोचणार आहे. तर मित्रांनो फायनली आला आपण धरणावरती. तर मित्रांनो बघा आलंय धरण आले. तर मित्रांनो फायनली पोहोचला आपण धरणावरती. आता पाण्यात जाऊ शकत नाही कारण तिकडे अलाउड नाही जाणं. तर तुम्हाला दाखवत आहे इकडून असं पूर्ण नाही धरण. मित्रांनो फायनली चाललं धरणावरती. मी पोहोचलो इकडं चाललंय बाबा. मित्रांनो पोहोचला आपण फायनली धरणावरती. तुम्हाला सांगतो कसं धरण तेव्हा मित्रांनो सगळं पाणी पाणी. तर मित्रांनो आपण आता इथे जाऊन आलो आपण. तर मित्रांनो आता फायनली घरी आलेलो आहे मी धरणावरून. आता आपल्याला भरायचं आहे ड्रम आणि ते सगळं. आंघोळ केली इथं तेव्हा दाखवतो. चाललं मित्रांनो आंघोळ करायला मी यावी. तर मित्रांनो फुल आंघोळ केली. आता मोटर बंद केलेली. इथं मजा आली आंघोळ करायला मला. आलंय घरापाशी पोहोचले. पाहिजे मोटर करू का आता. तर मित्रांनो फाईन झाली आंघोळ. मजा आली. तेव्हा वाटत असेल कमी प्रेशर आहे, पण आवडा प्रेशर आता त्याला का वास कधी. आंघोळ केली मस्त. पाणी चालू झालेले. आता टमाटांना बाहेर टाकून दे पहिले. मग तिकडे खोंड्याला पाणी टाकून. तर मी त्यांना चालले मी खोंड्यांना पाणी टाकायला. टोपी का घातली तो नको लागायला म्हणून टोपी घातली. तर आपण जाऊ खोंड्यांना पाणी टाकायला. ना बाई मोटर एक पाईप लावलेलं आहे. आपण मोटर चालू केली त्याच्यामधलं पाणी हातात झालं धरणा बसलं इकडं. ते याला भरायचं पाणी. तर मित्रांनो तेव्हा तिकडून पाणी राहिलं. हे सगळं भरायचं आपलं एवढं सगळं भरायचंय. मग खाली पण जायचंय भरायला. तर मी आता 12 दिलेलं आहे. आता ज्या लोकांना 12 माहीत नाही कसं देतात ते सांगतात. आता हे पाण्याची मी जात आहे ना, आता हे कसं बंद करायचं आहे. ती कोची पातीने इकडे लावून त्याची याला 12 म्हणते. जसं मी आता याला दिले आणि ते त्याला दिले. याला म्हणते 12. तर याला पाणी चाललेलं आहे. याला त्याच्यानंतर याला माझी पुढं कडक करत जायचे सगळं. याला पाणी द्यायचं. मित्रांनो 12 देतो. ते कसं जाते तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो दिलंय 12 मी दाखवतो. त्या मित्रांनो दिलंय 12. आता हे सगळं अजून खाली जायचं तिकडं खाली पण आहे. तर आता मित्रांनो चाललोय जेवणासाठी. पाणी भरते आपण तोवर जेवून घेऊ मस्त. चला
तर दुपारी व्हिडिओ काढलं नाही कारण मला टाइमच वाटला नाही. तर एक संध्याकाळचा व्हिडिओ काढत होतो. तर मित्रांनो माझ्यासमोर एवढा भारी व्ह्यू चाललाय ना भाई, मला विश्वास होत नाही. एवढा भारी कलर आलाय आसमानला. संध्याकाळचे 7 वाजले. तुम्हाला दाखवतो. 1 2 3 स्टार्ट. तर मित्रांनो तेव्हा पिंक कलर आलेला आहे, पिंक. तर मित्रांनो व्हिडिओमध्ये ऑरेंजेस असं माझ्यासमोर पिंक कलर आहे, पिंक. एवढा भारी व्ह्यू मित्रांनो इकडं, अनबिलिव्हेबल. तर मी तर आता आपण इकडे भारी पिंक कलरचं आहे, पण तुम्हाला ऑरेंज दिसेल कॅमेऱ्यामुळं. तुम्ही तर रियालिटी मी असते तर भारी दिसला असतं. तर तुम्हाला आता पिंक दिसून सांगतो तुम्हाला, त्यामध्ये आता कसं पिंक दिसत होतं. तर मित्रांनो चाललोय मी म्हसोबाच्या मंदिरात. तिथं देवा लावायला छोटं मंदिर आहे, टेन्शन नाही, तुम्हाला दाखवतो मी. मित्रांनो इकडे आलोय मी, पहिले फाट राहिली कारण इकडं आजूबाजूला कोणीच नाही. तुम्हाला उजेडीच असेल पण मग ते रियालिटीमध्ये थोडा अंधाराची कॅमेऱ्यामुळे जरा असं उजेड दिसेल. तिथे समोर मंदिर आहे म्हसोबाचं. आलो इकडं मंदिरात. जय म्हसोबा महाराज की जय. मित्रांनो लावलाय देवा तिकडं मध्ये देवा लावलेला आहे मी. आपण जो आता झाली देवाबत्ती. तर मित्रांनो निघालो आता मी. टॉर्च लावली फोनची, जरा तुम्हाला दिसतं आतून कारण इकडे पण किती अंधार झालाय. तुम्हाला दिसत नसेल कॅमेऱ्यामुळं, पण ते अंधार झालेला आहे. टॉर्च आपण जाता वरती. तर मित्रांनो पोहोचले घरी आता. आता मस्त गायला इकडे बांधू आणि वासरूला इथं बांधायचं. बांधलं वासरूला इथं आणि गायला तिथं, तो बैल तिथं. मित्रांनो आता संध्याकाळ आली, जेवण पण झाले. आता मस्त झोपायचंय बाहेर. तर आजचा ब्लॉग आवडला असता नक्की त्यांना सबस्क्राईब शेअर करा आणि मला फॉलो करा. धन्यवाद.